बीडमध्ये अजित पवारांचा ताफा अडवण्याचा आश्रमशाळा शिक्षकांनी प्रयत्न केला। शिक्षकांकडून रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। सुमारे अर्ध्या तासानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलंय। गेल्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक उपोषण करतायत। आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी शिक्षकांनी केली। दरम्यान या आंदोलनानंतर अजित पवारांनी शिक्षकांना भेटीसाठी बोलावलंय। त्यानुसार शिक्षकांचे शिष्टमंडळ आज अजित पवारांची भेट घेणार आहे। शाहू फुले आंबेडकर अनुसूचित आश्रमशाळांच्या शिक्षकांचे गेल्या 9 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। आज यांनी आक्रमक होत अजित पवार यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे काही वेळ रास्ता रोको पण झाला। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं म्हणणं काय असणार आहे। अजित दादांकडून काय तुमचं मागणं आहे आणि काय प्रमुख मागणी असणार आहे? आमचं म्हणणं आहे की शाळेला अनुदान भेटलेलं नाही। आम्हाला 20 वर्ष झालं आमच्या शाहू फुले आंबेडकर शाळेला आम्हाला 20 वर्ष झालं अनुदान भेटलेलं नाही। किती दिवसापासून हे आंदोलन चालू आहे तुमचं? आमचं हे 9 दिवसापासून आंदोलन चालू आहे। काय मागण्या आहेत प्रमुख? आम्हाला व्हीजेएनटी शाळा संहितेनुसार 100% अनुदान मिळालं पाहिजे। आमचं 20 वर्ष झाला हा वनवास अखंडपणे चालू आहे। आम्ही अनेक मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन केलं। फक्त आम्हाला आता करू मग करू असं करीत आम्हाला 20 वर्षे आमचा वनवास चालू ठेवला शासनाने। जर आताच एसपी साहेब या ठिकाणी आले होते आणि एसपी साहेबांना सांगितले की मी तुमची अजितदादासोबत भेट घालून देतो। जर एसपी साहेबांनी आमची अजितदादासोबत भेट घालून नाही दिली तर मी स्वतः 4 वाजता या ठिकाणी आत्मदहन करणार आहे। माझे सगळे बंधू या ठिकाणी 20% करून आत्महत्या करतील, आत्मदहन करतील। 8 मार्च 2019ला आम्हाला शासनाने 20% प्रमाणे जी आर काढला। त्याप्रमाणे आम्हाला 1 रुपया सुद्धा अनुदान वितरित झालेलं नाहीये। आज 6 वर्ष झालं आम्हाला कसल्याही प्रकारचं शासनाने अनुदान दिलं नाहीये आणि आम्ही सगळेजण आणि ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळं आमच्या सहकार्याचा आज या ठिकाणी जीव गेलेला आहे। आणि एवढीच विनंती आहे आमची अजितदादांना की आमची मागणी त्यांनी मान्य करून द्यावे। व्हीजेएनटी शाळा संहिताप्रमाणे आमच्या शाळेला 100% अनुदान देण्यात यावं। हे सगळे शिक्षक जे आहेत हे 100% अनुदान दिल्याशिवाय त्यांचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत मागे न घेण्याच्या निर्धारावर ठाम असल्याचं दिसून येत आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।